मित्र हो नमस्कार. अफगाणिस्तान आणि त्यातही विशेषतः तालिबान हा सध्या जगभर आणि आपल्याकडे तर अतिशय कुतूहलाचा विषय राहिलेला आहे आणि तो पुढच्या काळात राहणार आहे. 15 ऑगस्टला तालिबाननी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. त्यानंतर सरकार तिथे स्थापन केलं जाईल अशी चर्चा सुरू होती, पण अद्याप त्या दिशेनं काहीच हालचाली नाहीत. आज मी याच विषयावरती बोलणार आहे. मुख्यतः तालिबानमधली सुंदोबसुंदी हा आजच्या आपल्या टॉपिकचा विषय असेल. मुळात ते अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि ते समजून घेतल्याशिवाय अफगाणिस्तानात काय घडतंय किंवा एकूण भारतीय उपखंडातलं राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे ते कळणार नाही. म्हणून हा विषय आपण नेमकेपणाने समजून घ्यायला हवा. आत्ता आपल्याकडे बातम्या येत आहेत की ISIचे प्रमुख जनरल फैज हमीद हे एकदम काबूलला गेले आणि मग भारताला रोखा, तिकडे काश्मीरवर जा वगैरे वगैरे असे आपल्याकडे बऱ्याच काही स्वरूपाच्या बातम्या आल्या. मित्र हो, ते गेले ही वस्तुस्थिती आहे, पण परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. ती मुळात गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. तालिबानमध्ये एकच एक असा कुठला गट नाही. तालिबानमध्येही वेगवेगळे गट आहेत. काबूल गट वेगळा, कंदाहार गट वेगळा, तोराबोरा म्हणजे विशेषतः पाकिस्तानला लागून जो वजिरिस्तान वगैरे हा भागात लागून असलेला तोराबोरा तो वेगळा, मजार ए शरीफच्या भागात असलेला गट वेगळा, असे तिथे वॉरलॉर्ड्स ज्याला म्हणता येईल किंवा सरंजामदार असं त्यांचं योग्य वर्णन करता येईल असे गट आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा गट हा कंदाहारचा आहे आणि त्यापाठोपाठ वजन असलेला गट आहे तो तोराबोराचा आहे. तोराबोराचा जो गट आहे तो जलालुद्दीन हक्कानी, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याला हक्कानी नेटवर्क म्हणतात, तर तो हा अधिक कडवा आणि अतिशय प्रबळ असा गट आहे. पण तालिबान जिथं सुरू झालं तो कंदाहार प्रांत आणि मुल्ला उमरचं अजूनही वर्चस्व असलेला मोठा भाग हा कंदाहार प्रांत आहे. पण काबूल किंवा उत्तरेचे गटसुद्धा तेवढेच स्ट्रॉंग आहेत. तालिबान हे एक पश्तून संघटना अशी ओळखली जाते आणि त्यात तथ्यही आहे, परंतु फक्त पश्तून एवढीच त्यांची ओळख नाही. तर त्यात आता प्रसंगोपात पण विशेषतः काबूल गटामध्ये अन्य वांशिक गटांची सरमिसळ मोठ्या प्रमाणावरती आहे. आत्ता तिथे सरकार स्थापन होण्यातल्या अडचणी नेमक्या काय आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं तर काही वेगळ्या गोष्टी समोर येतात. आता या सगळ्या गटांमध्ये मुळात कोणत्या स्वरूपाची रचना आपण स्वीकारायची आहे याच्यावरती मुळात एक वाक्यता नाही. साधारणपणे इराणमध्ये जसं आयातुल्ला खोमेनी हे सर्वोच्च धार्मिक नेते असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, तिथे अध्यक्ष, पंतप्रधान वगैरे वगैरे अशा सगळ्या घटना येतील, त्या स्वरूपाची रचना अफगाणिस्तानमध्ये स्वीकारली जावी अशा स्वरूपाची एक चर्चा ही गेली काही वर्षांनी आत्तासुद्धा ती प्रबळ होती आहे. हे करायचं असेल तर अफगाणिस्तानच्या विद्यमान घटनेमध्ये त्यांना बदल करावे लागतील. तर ते बदल फक्त या स्वरूपाचे नाहीत, तर तालिबानला जो शरिया लागू करायचा आहे त्यासाठी सुद्धा त्यांना काही गोष्टी यात करून घ्यायला लागतील. त्या दिशेने सगळ्यात मोठी अडचण आता जो कंदाहार गट आहे म्हणजे विशेषतः मुल्ला बरादर, मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब वगैरे ही मंडळी ही थोडी आता प्रोग्रेसिव्ह अशी म्हणायला हरकत नाही अशा स्वरूपाची आहेत. महिलांना समाज जीवनामध्ये काही स्थान द्यावं, त्यांना काही अधिकार द्यावेत, हे थोडं मुक्तपणाचं वातावरण असावं असा एक प्रवाह उत्तर आणि दक्षिणेतल्या काही गटांचा आहे. त्याला हक्कानी नेटवर्कनी मोठ्या प्रमाणावरती विरोध केलेला आहे. हक्कानींच्या बरोबरच अन्य काही वॉरलॉर्ड्स जे आहेत विशेषतः देशाच्या आग्नेय आणि पश्चिम भागातले, तर त्यांनीसुद्धा विरोध सुरू केलेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची घटना तयार करणं हा आत्ता तालिबानसमोरचा सर्वात मोठा अडथळा आहे. हे करत असताना विशेषतः लक्षात घ्यायला पाहिजे ते असं आहे की अफगाणिस्तानचे मोठ्या प्रमाणावरती जे फंड आहेत म्हणजे परकीय चलन जे आहे ते अमेरिकी बँकांमध्ये गोठवलं गेलेलं आहे. साधारण $10 अब्ज आणि जास्त अशी ही रक्कम आहे. त्याच्याबरोबर जर्मन बँकांमध्ये सुद्धा अर्थात त्या रकमेत भाग आहे म्हणजे वाद आहे. कोणी म्हणतं 20 मिलियन तर काही $2 अब्ज पर्यंतचा सुद्धा हा निधी आहे असं म्हटलं जातं. परंतु विशेषतः अफगाणिस्तानचा जो हा परकीय चलन आणि निधी आहे हा सगळा परदेशी बँकांमध्ये गोठवला गेलेला आहे. आणि पश्चिम विशेषतः अमेरिका आणि युरोप यांना ज्या स्वरूपाच्या गोष्टी अफगाणिस्तानच्या घटनेत आवश्यक आहेत अशा दुरुस्त्या होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा फंड रिलीज होणार नाही अशी मुळात रचना आहे. त्याहीमुळं मुल्ला बरादर आणि कंपनी अमेरिका आणि युरोपला ज्या स्वरूपाच्या काही बदल किंवा जी मुक्तता त्यांना देण्याची आवश्यकता वाटते
ते सगळं इनकॉर्पोरेट या नव्या रचनेत केलं जावं म्हणून मुल्ला बारादर हा सगळा गट प्रयत्न करतोय. आणि असं मानलं जात होतं की अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदी मुल्ला बारादर म्हणजे सर्वोच्च नेता जो कोणी असेल तर तो मुल्ला बारादर असेल असं मानलं जात होतं. परंतु जसजसं बारादर आणि कंपनीनं हे रिफॉर्म्स तालिबानच्या विचारसरणीत सांगायला सुरुवात केली तसतसे ते आता मागं पडायला लागलेले आहेत. मंत्रिमंडळाची रचना हा अतिशय इंटरेस्टिंग भाग आहे. आता पंजशीरचा आपण विषय बघतोय तर अहमद शाह मसूद जे आता नॉर्दर्न अलायन्स असं म्हटलं जातं, पूर्वी त्यात मसूद आहे, रशीद दोस्तम आहे, म्हणजे उझबक ताजिक असे सगळे गट अशांचा मिळून नॉर्दर्न अलायन्स होतं. आता लढणारे हे मॅक्झिमम लोक जे आहेत हे फक्त ताजिक आहेत. उझबेकांचं म्हणजे रशीद दोस्तम गट आता जवळपास हा निगेट झालेला आहे. त्यामुळे त्याला नॉर्दर्न अलायन्स म्हणण्यापेक्षा मसूद गट असं म्हणणं अधिक आवश्यक आहे. या अहमद शाह मसूद यांचा मुलगा, तोही त्याचं नावही अहमद आहे, हा ब्रिटनमध्ये किंग्स कॉलेजमध्ये शिकून आलेला अतिशय बुद्धिमान असा तरुण आहे. अफगाणिस्तानमध्ये संघर्ष होऊ नये म्हणून तो अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता. त्याची मागणी होती की मला आमच्या पंजशिरी प्रांतामध्ये तालिबानची कुठलीही विचारसरणी लागू होणार नाही. नव्या रचनेत जे काही शरिया किंवा तत्सम जे काही कायदे असतील ते पंजशीरमध्ये लागू होणार नाहीत. पंजशीरचं एकूण सांस्कृतिक आणि कल्चरल सगळं वेगळं आहे. आम्ही ती आयडेंटिटी जपू आणि एकत्रित अफगाणिस्तानमध्ये आमचा रोल असेल आणि मला परराष्ट्र मंत्रिपद दिलं जावं अशी त्याची मागणी होती. ती धुडकावली गेलेली आहे. त्यामुळे तिथला संघर्ष पुढच्या काळात चिघळणार आहे आणि तो संघर्ष जो आहे तो फक्त एकटा मसूद असा गट असणार नाही. पुढच्या काळात इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि अर्थातच त्यात भारताचाही काही प्रमाणात रोल राहणार आहे. त्यामुळे तो संघर्ष आत्ता जरी तालिबान दावा करत असलं की पंजशीरवरती आमचा ताबा आहे तरी त्यात 100% तथ्य नाही. गव्हर्नर हाऊसवरती जरी झेंडा लागला असला तरी आत्ताही तिथे संघर्ष सुरू आहे आणि तो पुढच्या काळात वाढणार आहे. आता राहिला प्रश्न हा हक्कानी म्हणजे काबूल, कंदाहार आणि तोराबोरा या गटांचं सध्या काय सुरू आहे. त्यांच्यामध्ये विशेषतः गृहमंत्रीपद म्हणजे ज्याला इंटेरियर सिक्युरिटी म्हणतात तर ते आपल्याला मिळावं असा प्रयत्न हक्कानी नेटवर्कनी सुरू केलेला आहे. आणि जलालुद्दीन हक्कानी यांचा मुलगा सिराजुद्दीन हा त्याच्यावर दावा सांगून ठाम राहिलेला आहे आणि तो अजूनही ठाम आहे. एकदा हे गृहमंत्रीपद म्हणजे देशाची संपूर्ण अंतर्गत सुरक्षा एकदा हातात आली की आपल्याला हवा तो शरिया लागू करता येईल अशी त्याची भूमिका आहे. आणि त्याच्या या भूमिकेला काबूल असेल किंवा कंदाहार असेल इथल्या गटांचा मुळात विरोध आहे. अध्यक्षपद कोणाकडे दिलं जावं तर अर्थात कंदाहार गट सर्वात मोठा आहे, परंतु तिथं सुद्धा आपल्याला जो हवा तोच माणूस यावा म्हणून हक्कानी नेटवर्क प्रयत्न करते. ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे पश्तुनांशिवाय आता हमीद करजाई असतील, अब्दुल्ला असतील. हमीद करजाई हे सुद्धा पश्तूनच आहेत. अब्दुल्ला हे ताजिक वंशाचे आहेत. तर असे जे ताजिक, उझबेक, तुर्कमेनी, हजारा, अमाना असे जे गट आहेत तर त्यांना कशा स्वरूपात या सरकारमध्ये सहभागी करून घेतलं जावं. हमीद करजाई या सरकारमध्ये असणार नाहीत, परंतु त्यांनी नॉमिनेट केलेला कोणीतरी एखादा सदस्य यामध्ये असेल, तो कोण असावा याच्यावरही आता सध्या वाद सुरू आहेत. अब्दुल्ला कदाचित कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये या सरकारमध्ये कदाचित थेट सहभागी होऊ शकतील, परंतु त्यांनी अद्याप आवडीचं खातं असल्याशिवाय येणार नाही. आणि नुसतं खातं म्हणण्यापेक्षा आम्हाला डिसायसिव्ह रोल हवा आहे. तर ही सुंदोपसुंदू जी आहे ती सत्तेतला सगळ्यात मोठा वाटा आणि तोही विशेषतः आपली विचारसरणी लागू करण्यासाठी आणि देशाच्या रिसोर्सवरती आपल्याला हक्क सांगता यायला पाहिजे या स्वरूपामध्ये ही मुळात लढाई आहे. त्यामुळे आता काबूल गट याच्यात वरचढ होणार की कंदाहार होणार म्हणजे मुल्ला बारादर आणि कंपनी येणार, इथे कोण येणार, डिसायसिव्ह वाटा कोणाला मिळणार आहे याच्यावरती अफगाणिस्तानातल्या पुढच्या यादवीचं स्वरूप अवलंबून असणार आहे. आणि या सगळ्या लढाईमध्ये म्हणजे आत्ता आपण बघितलं दोहा करार सगळा घडवून आणण्यामध्ये मुल्ला बारादरनी मोठ्या प्रमाणावरती रोल प्ले केलेला आहे. पण आता पुढच्या सरकारच्या काळामध्ये त्यालाच निगेट करायचा एक प्रयत्न सुरू आहे. तो निगेट होणं याचा अर्थ कंदाहार गट मागं पडणं आणि तालिबानचं ओरिजिन जे आहे ते मागं पडणं. तालिबान हे मान्य करू शकेल का, म्हणजे संघर्षाचे मुद्दे किती आहेत. कंदाहार गट म्हणजे विशेषतः मुल्ला बारादर आणि कंपनी हा डायल्यूट इस्लाम इथे आणायला प्रयत्न करते आहे अशी तक्रार मुळात आत्ताच अजून काहीच झालेलं नाही. आणि आत्ता जे सरकार स्थापन होणार आहे हे अंतरिम सरकार असेल. या सरकारच्या नेतृत्वाखाली नवी राज्यघटना तयार होईल आणि त्याच्यानंतर निवडणुका देशात घेतल्या जातील आणि मग ते खरं सरकार असेल.
असा हा एक दीर्घकालीन टप्पा आहे, पण या टप्प्याच्या पहिल्या टप्प्यातच ही मुळात सत्तेसाठी जी भांडणं सुरू झालेली आहेत. आपल्याकडे जे आत्ता चर्चा सुरू आहे की काश्मीर प्रश्नासंदर्भात काहीतरी अमुक तुमुक वगैरे, तर आत्ता तालिबानच्या कुठल्याही गटाला नुसतं काश्मीरच नव्हे तर उघूर किंवा अन्य कुठल्याही गोष्टींची फिकीर नाही. ते ही चूक कुठल्याही पद्धतीनं करणार नाहीत. मग ते हक्कानी नेटवर्क असेल किंवा बरादर गट असेल, उत्तरेतले तसे कुणी येऊन लढणारे आत्ता थेट नाही आहेत, पण हे जे सगळे म्हणजे स्थानिक जाई किंवा हे उत्तरेतले आहेत, तर हे येऊन लढणारे नाही आहेत. विशेषतः हे जे अतिशय प्रभावी गट आहेत, यांना काश्मीर, उघूर किंवा अशा कुठल्याही प्रश्नांपेक्षा देशांतर्गत सत्तेत आपली मांड ठोकायची आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता राहिला प्रश्न हा की ISIचे प्रमुख जे आहेत जनरल फैज, ते काबूलला अचानक कशासाठी गेले, तर आपण पुढच्या काळात ते बघूया. फक्त त्याची नांदी मी आत्ताच्या या ह्याच्यामध्ये करून ठेवतो. पाकिस्तानची सर्वाधिक अडचण झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, ती पाकिस्तानची आहे. कारण TTP म्हणजे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान हा जो गट आहे, हा गट पुढच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये उच्छाद मांडणार आहे आणि त्याची चुणूक ही गेल्या एका आठवड्यामध्ये TTPनं करून दिलेली आहे. लाहोर आहे, कराची आहे, मुलतान आहे आणि आत्ता क्वेट्टामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेला स्फोट आहे. त्याच्या बरोबरीने म्हणजे हे स्फोटांचं कारण आता सुरूच झालंय. त्याच्या बरोबरीने फाटा प्रदेशामध्ये विशेषतः त्यांनी तिथे पाकिस्ताननी घातलेलं जे कुंपण आहे, त्या कुंपणाला त्यांनी आत्ताच विरोध करायला सुरुवात केलेली आहे की हे कुंपण हटवा, हा प्रदेश आमचा आहे. आणि ग्रेटर अफगाणिस्तान किंवा पश्तुनिस्तानची मागणी या TTPनं लावून धरलेली आहे. या TTPच्या लोकांना आमच्या हवाली करा, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आमच्या हातात असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. ही मागणी पाकिस्तान आत्ता गेल्या महिनाभरात लावून धरतं आहे. परंतु तालिबाननी 15 ऑगस्टला सत्ता काबूलची हस्तगत केल्यानंतर बगरामचा तुरुंग जो फोडला, त्यातून ह्या TTPचे सर्व लोकांना मुक्त केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला पुढच्या काळामध्ये याचा फार मोठा फटका बसणार आहे. म्हणून तो फटका कमी व्हावा म्हणून ISI आणि लष्कर आत्ता मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहे. त्या ज्या बातम्या लष्कर पेरतं आहे असं मी म्हणतो आहे, याचं कारण असं की त्यांना भारत किंवा जग हे महत्त्वाचं नसून पाकिस्तानी जनतेसमोर फेस सेव्हर म्हणून ते काश्मीर हा मुद्दा आणतायत. पाकिस्तानची नेमकी अडचण किंवा गोची काय आहे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तालिबानविषयीचं एवढं विवेचन मी आता थांबवतो. माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या गोजोस्कोपला आपला प्रतिसाद वारंवार मिळत राहावा ही माझी विनंती. पाहत राहा मराठी YouTube चॅनल मराठी चर्चा. धन्यवाद.